नमस्कार मित्रांनो. राजकारण म्हणजे अगदी बेभरवशाचा खेळ सांगितला जातो आणि या खेळामध्ये कुणी कायमचा मित्र अथवा कायमचा शत्रू नसतो असंही सांगितलं जातं. म्हणून या राजकारणाच्या खेळात अगदी छोट्यातल्या छोटी गोष्ट सुद्धा दुर्लक्ष करून तिच्याकडे चालत नाही अथवा ती गोष्ट ती कृती नजरेआड करून चालत नाही. अशीच एक कृती काल घडली आहे आणि ती गोष्ट म्हणजे एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचं फेसबुक पेज फॉलो केलंय. किती छोटी गोष्ट आहे. आपल्याला वाटेल की किती क्षुल्लक आणि छोटी गोष्ट आहे, परंतु मित्रांनो, राजकारणामध्ये कितीही छोटी गोष्ट असली तर ती डोंगरा एवढी मोठी सुद्धा असू शकते. तिचा अर्थ फार मोठा असू शकतो. म्हणून छोट्यातल्या छोटी गोष्ट आपल्याला दुर्लक्ष करून चालणार नाही. म्हणजे एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचं पेज फॉलो करणं म्हणजे महायुतीमध्ये ते नाराज आहेत हे सत्य आता काही लपून राहिलेलं नाही. म्हणजे त्यांची घुसमट होते, त्या घुसमटीला त्यांनी वाट तर मोकळी करून दिली नाही ना. त्यांची जी घुसमट होते ती नेमकी कशामुळे होते आणि त्यांनी जे पेज फॉलो केलंय ते फॉलो करण्यामागे भाजपावर दबाव तंत्र म्हणून की खरोखर उद्धव ठाकरेंशी त्यांना जवळीक साधायची आहे, याविषयी आपण सविस्तर अशी माहिती जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी जर आपण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा जरूर सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअर सुद्धा करा. मित्रांनो, राजकारण हा बेभरवशाचा खेळ. यामध्ये कुणी कायमचा मित्र अथवा कायमचा शत्रू असू शकत नाही. म्हणजे आज जर एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंचं पेज फॉलो करतात तर ते उद्या मातोश्रीवर जाऊन त्यांची भेटही घेऊ शकतात. काय म्हणजे ही अशक्य अशी गोष्ट तर कदाचित काहीच नाही, अशक्य गोष्टच नाही आहे. म्हणजे जे एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंच्या कळपातून अचानकपणे भाजपच्या कळपामध्ये देवेंद्र फडणवीसांच्या कळपात जाऊन बसतात, ते एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंच्या कळपात यायला वेळ कितीसा लागेल आणि ते येणार नाहीत कशावरनं. म्हणजे आपण विचार करून बघा, ही गोष्ट अशक्य तर मुळातच नाही आहे. कारण 2019ला कुणाला वाटलं होतं खरं सांगा की उद्धव ठाकरे हे काँग्रेस बरोबर आघाडी करतील आणि मुख्यमंत्री होतील, असं किती जणांना वाटलं होतं? कुणी भाकीत करू शकलं होतं? या गोष्टी सांगू शकलं होतं अगोदर? नाही ना. म्हणजे राजकारण हा शेवटी बेभरवशाचा खेळ आहे आणि इथं तर जे आज रात्रीमध्ये डाव्या विचारसरणीचा माणूस उजव्या कळपात जाऊन बसतोय, स्वतःला सनातनी सांगणारा रात्रीत पुरोगामी होतो. म्हणजे हे एकनाथ शिंदे तर पूर्वाश्रमीचे शिवसैनिक आणि ते आत्ताचे हे नवीन सेनेचे शिवसैनिकच आहेत, ते सेनापती झाले आहेत. आता एवढाच फरक आहे. म्हणजे हिंदुत्ववादी व्यक्ती हिंदुत्ववादी पक्षात जायला तर काही वेगळं कारण देण्याची गरजच नाही. म्हणजे त्यांनी पेज फॉलो करणं म्हणजे ते महायुतीमध्ये नक्कीच नाराज आहेत याला आणखी पुष्टी मिळते. मग त्यांची घुसमट का वाढली असेल? त्याच्या पाठीमागचं कारण काय आहे? तर त्यांची घुसमट एवढ्या करता वाढली आहे, त्यांना अपेक्षित असलेला मान सन्मान आणि मंत्रीपद त्यांना मिळत नाही आहेत. ते एवढ्यावर काहीच त्यांची घुसमट झाली नसते, परंतु एकनाथ शिंदेंना त्यांची शिवसेना चालवण्याचा जो स्वातंत्र्य, त्यांचा जो हक्क आहे तो त्यांना नाकारला जातोय का? कारण एकनाथ शिंदेंना हे तुमचे कलंकित मंत्री आहेत. म्हणजे तानाजी सावंत आम्हाला चालणार नाहीत, अब्दुल सत्तार आम्हाला चालणार नाहीत, अशा पद्धतीने जी नावं घेऊन सांगितलं जातंय एकनाथ शिंदेंना की या कलंकित मंत्र्यांना तुम्हाला मंत्रिमंडळात घेता येणार नाही. म्हणजे स्वतंत्र पक्ष आहे, एकनाथ शिंदे हे स्वतंत्र पक्षाचे एक सेनापती आहेत, त्यांची शिवसेना हा वेगळा पक्ष आहे, हे भाजप विसरलाय का? म्हणजे आज जर भाजपा एकनाथ शिंदेच्या पक्षामध्ये कोण नेता असावा, कोण मंत्री असावा हे ठरवण्याचा हक्क, अधिकार जर एकनाथ शिंदेंना नसेल तर त्यांची घुसमट होणं साहजिक आहे ना. म्हणून त्या घुसमटीला आणखीन एक जे कारण घडलेलं आहे, त्यांची नाराजी जी होती आहे मुळामध्ये,
आणि ते आपल्या नाराजीला वाट करून देऊ पाहतायत. ते त्यांनी मग 2 दिवस दरे गावामध्ये जाऊन बसले, मग ते बैठका टाळल्या. म्हणजे त्यांचा चेहरा दिल्लीमध्ये चेहरा त्यांचा नाराज असा दिसला. मग कालही मंत्रिपदाची शपथ घेतली, उपमुख्यमंत्री पदाची, आणि मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची संयुक्त पत्रकार परिषद होणार होती. तिथेही एकनाथ शिंदे न थांबता थेट बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकावरती गेलेत. म्हणजे कुठेतरी शिंदेची घुसमट आणि नाराजी होते आहे, पण ती दाखवली जाते आहे त्यांच्याकडनं. तर ते म्हणजे त्याला वाट मोकळी करून देण्यासाठीची ही गोष्ट घडलेली नाही ना. त्यांची घुसमट का घडली, कशी घडवली गेली भाजपाकडून? तर भाजपानं एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले. यांना संख्याचं बळ विचार करताना महाराष्ट्र विधानसभेमध्ये तिसऱ्या भेडूची गरजच नव्हती. मग अजित पवारांना घेतलं महायुतीमध्ये, तिथंच एकनाथ शिंदेचा खरा गेम झालाय. आणि तिथपासूनच एकनाथ शिंदे नाराजीनं त्यांचे नाराज दिसू लागले, दाखवू लागले, आणि ते त्या दृष्टिकोनातून त्यांचे सहकारी बोलू सुद्धा लागले. म्हणजे आता एकनाथ शिंदेचे सहकारी जरी मंत्रिपदासाठी, गृहमंत्रीपदासाठी वाटत असलं वरकरणी बोलत आहेत असं दाखवत असतील, पण आतली गोष्ट म्हणजे एकनाथ शिंदेच्या पक्षावर देवेंद्र फडणवीसांच्या पक्षाने म्हणजे भाजपानं पूर्णपणे प्रभुत्व मिळवलेलं आहे असं एकंदरीतरित्या दिसतंय. आणि अजित पवारांना घेतलं तर ते केवळ आणि केवळ म्हणजे सत्ता टिकवण्यासाठी तर नक्कीच घेतलेलं नाहीये. त्यांनी जे अजित पवारांना महायुतीमध्ये घेतलं ते केवळ आणि केवळ एकनाथ शिंदेंना अपमानित करण्याकरिता, एकनाथ शिंदेंना पदोपदी बाहेरची वाट तुम्हाला दाखवली जाऊ शकते याचं एक भय एकनाथ शिंदेच्या मनामध्ये सातत्यानं राहावं, सातत्यानं त्यांना एक त्यांची जी खात्री आहे एक महायुतीमध्ये ती अशी राहू नये. आणि त्यांचा जो महायुतीमध्ये वाढलेला जे काही चेहरा आहे, ती वाढलेली त्यांची जी ते स्वतःला कॉमन मॅन समजतात ती जी प्रतिमा आहे ती कुठेतरी भाजपला पुढे चालून अडचणीची ठरू शकते. म्हणून एकनाथ शिंदेंना बाहेरचा रस्ता दाखवण्याची सोय म्हणून अजित पवारांना महायुतीमध्ये घेतलेलं आहे. आणि एकनाथ शिंदेंना हे न कळणे इतपत ते दूध खुळे तर नक्कीच नाही आहेत. म्हणजे त्यांना या सगळ्या गोष्टी कळत आहेत. म्हणून त्यांची ती जी घुसमट आहे, म्हणून त्यांनी कदाचित हे उद्धव ठाकरेंचं जे फेसबुक पेज फॉलो केलंय ते भाजपावर दबाव आणण्याचा भाग असू शकतो. की मी जर त्यांचं आज फेसबुक पेज फॉलो केलंय, उद्या मी मातोश्रीवरही जाऊ शकतो. म्हणजे आणि परत जर एकनाथ शिंदे आलेच मातोश्रीवर तर त्याला वेगळं काही ठरलं म्हणजे वेगळं काही घडणार नाहीये. उद्धव ठाकरे सुद्धा त्यांचा फार मोठ्या अंतकरणानं माझा मावळा बाहेर गेला होता, परत आलाय, त्याचा आनंदच व्यक्त करतील. म्हणजे भाजपावर जे गृहमंत्री पद असतील, पक्षामध्ये कुणाला मंत्री करायचं किंवा पक्ष कसा चालवायचा यावर भाजपानं जे नियंत्रण लादण्याचा प्रयत्न भाजपाकडून होतोय, त्यासाठीची ही घुसमट व्यक्त करण्याकरिता म्हणून भाजपावर दबाव आणण्याकरिता एकनाथ शिंदेंनी फेसबुक पेज फॉलो तर केलं नाही ना उद्धव ठाकरेंचं. का ते खरोखर उद्धव ठाकरेंशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करतायत. गोष्ट छोटीच आहे, गोष्ट छोटी, पण ती खरोखर डोंगरा एवढी आहे का? आपल्याला काय वाटतं? जरूर सांगा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.